वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरती बेड्या ठोकण्यात आल्या। थेट आपण जाऊयात, निलेश चव्हाणला आता बाहेर काढलं जात आहे आणि त्याला थेट न्यायालयामध्ये नेलं जात आहे आणि आपण बघतोय की त्याला अशा पद्धतीने पोलीस मोठ्या बंदोबस्तामध्ये घेऊन जात आहेत आणि अर्थातच त्याची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे। निलेश, तुला काही पश्चाताप आहे का? निलेश काही पश्चाताप आहे का तुला? निलेश, काही पश्चाताप आहे का? आपण बघतोय की ज्या पद्धतीने निलेशला आता या सगळ्या प्रकरणामध्ये हा महत्त्वाचा दुवा असणार आहे, कडी असणार आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं हागवणे कुटुंबियाच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये काही सहभाग नोंदवला होता का, त्याला वैष्णवीचा छळ होत असताना त्याची माहिती होती का, किंवा एकूणच जो काही कसपटी कुटुंबियांनी हुंडा दिला त्या हुंड्या घेण्यासंदर्भातही त्यांनी काही बोलणी केली होती का, या सगळ्याची संदर्भात त्याची साक्ष घेतली जाईल, त्याची चौकशी केली जाईल। आणि त्यासाठी म्हणून पोलिसांना जे आहे तो निलेश चव्हाण हवा आहे आणि त्यासाठी म्हणूनच पोलीस त्याचा शोध घेत होती। पिंपरी चिंचवड पोलिसाला काल तो नेपाळमध्ये सापडला। नेपाळच्या बॉर्डरवरून त्याला अटक करत लखनौ एअरपोर्टवरनं जे आहे त्याला पुणे विमानतळावर आणला गेला। त्यानंतर त्याची रात्री 3च्या सुमारास मेडिकल टेस्ट केल्या गेली आणि 4 वाजता तो बावधन पोलीस स्टेशनमध्ये इथे त्याला आणून ठेवण्यात आलं होतं। अर्थातच अटकेच्या 24 तासाच्या आत अशा आरोपींना न्यायालयासमोर हजर करावं लागतं आणि आपण बघतोय की थोड्याच वेळापूर्वी त्याला आता बावधन पोलीस हे पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। निलेश चव्हाणवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी जी त्याची पोलीस कस्टडी घेतली जाईल, ती पोलीस कस्टडी किती दिवसात मिळेल ही सुद्धा माहिती जी आहे ते आज आपल्याला मिळेल। मात्र या क्षणाची आत्ताची जी आपल्याला माहिती मिळते आहे, आपण सगळ्यात आधी ही माहिती देतो की निलेश चव्हाण नेपाळला गेला त्याआधी दिल्लीपर्यंत त्याच्यासोबत एक आणखी व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात म्हणजे त्या व्यक्तीचा मोबाईल वापर करून तो इथे पुण्यामध्ये जे वकील आहेत किंवा इतरांच्या संपर्कात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि तो व्यक्ती कोण याचा शोध देखील आता पोलीस घेतात। त्यामुळे निलेश चव्हाण जेव्हा नेपाळला गेला तेव्हा तो एकटा गेला नव्हता, त्याला कोणीतरी त्याच्या सोबत होतं आणि ती सोबत असणारी व्यक्ती कोण हा प्रश्न आता या निमित्तानं उभा राहिलेला आहे। अर्थात त्याचाही पोलीस शोध घेतात। मात्र तत्पूर्वी जर आपल्याला लक्षात येते की निलेश चव्हाण याला न्यायालयासमोर हजर करणं गरजेचं होतं, त्यानुसार ही सगळी यंत्रणा जी आहे त्यात न्यायालयात त्याला घेऊन गेलेली आहे आणि आज त्याला पोलीस कस्टडी किती दिवसाची मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बिलकुल गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी आणि तुम्ही देखील लक्ष ठेवून राहा। आता त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी बाहेर काढण्यात आलेलं आहे। निलेश चव्हाणला आता काही क्षणातच न्यायालयात हजर केलं जाईल आणि मग त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे आपल्याला समजेलच। या दरम्यान पोलीस त्याची कसून चौकशी करतीलच। थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता आणि पोलिसांची पथकं त्याच्या मागावरती होती आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरनं अटक करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये त्याला आणण्यात आलं, त्यानंतर बावधन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आता त्याची मेडिकल टेस्ट करून ज्यावेळेला पहाटे त्याला बावधन पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर आता न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जात आहे। मात्र या दरम्यान त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती असा देखील अंदाज आहे, ज्याच्या फोनवरनं तो सगळ्यांच्या संपर्कात होता। मात्र गेली 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत तो फरार होता आणि याच निलेश चव्हाणला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय। पहाटे 2:30 वाजता पोलीस त्याला पिंपरी चिंचवडमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर पहाटे त्याची मेडिकल टेस्ट केल्यानंतर बावधन पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर आता सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान त्याला बाहेर काढण्यात आले। न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी पोलीस कस्टडी त्याला किती दिवसांची मिळते हे आता बघावं लागेल, कारण या दरम्यान त्याची कसून चौकशी केली जाईल, त्याची साक्ष घेतली जाईल, त्याचे जबाब नोंदवले जातील। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे, त्याचसोबत स्वतःच्या पत्नीचाही छळ केल्याचा आरोप या निलेश चव्हाणवरती आहे आणि वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये आरोपी असलेला निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून जो काही फरार होता तो अखेर पोलिसांना सापडलेला आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत आणि त्याचसोबत या दरम्यान त्याला कोणी कोणी मदत केली, कोण त्याच्या सोबत होता याची देखील पोलीस आता चौकशी करतील, तपास करतील। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत तो नेपाळच्या बॉर्डरवरती त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। ट्रॅव्हल्समधनं प्रवास करण्याच्या बेतात असताना त्याला पोलिसांनी अटक केली। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय माहिती द्याल?
श्वेता, जसं तुम्ही म्हणत होता की मागील 10 दिवसांपासून हा पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही पोलिसांना गुंगारा देत होता आणि तो कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत नव्हता. त्याच्याकडे त्यांनी रोख कॅश घेऊन गेला होता, त्यामुळे ऑनलाईन व्यवहार देखील तो करत नव्हता. अशा स्वरूपात पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याच्या माग काढणं हे अडचणीचं जात होतं. मात्र त्याचबरोबर आत्ता जी आपल्याला या क्षणाला माहिती मिळते ती सगळ्यात मोठी आहे की निलेश चव्हाण हा दिल्लीपर्यंत त्याच्या एका जवळच्या व्यक्तीला घेऊन गेला. ती व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. अर्थात त्याच व्यक्तीच्या मोबाईलचं लोकेशन जेव्हा पोलिसांनी काढलं त्यावेळेस ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होतं आणि अर्थात हा सगळा मार्ग जात होता दिल्लीकडे जात गेल्यानंतर त्याच मोबाईलला ट्रेस आउट करत पोलीस जे आहेत ते दिल्लीपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यानंतर मात्र दोघांची लोकेशन मिळून येत नव्हते. मात्र एका गोरखपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आणि अर्थातच अशाच वेगवेगळ्या सूत्रांची माहिती घेत पोलीस जे आहे ते नेपाळपर्यंत पोहोचले आणि शेवटी निलेश चव्हाणला त्यांनी जेरबंद केले. अर्थात नेपाळमध्ये निलेश चव्हाण हा 5 दिवस वास्तव्यास होता, काठमांडूमध्ये होता आणि इथे मात्र पोलीस त्याला अटक करू शकत नव्हते. मात्र तो सतत नेपाळमध्ये राहत नव्हता, तर नेपाळच्या बाहेर जर सोनवली नावाचं गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे गाव आहे. तिथे येताच पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केलं. बरं गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर किती दिवसांची त्याला कस्टडी मिळते याकडे आपलं लक्ष असेलच.